रामकृष्ण हरी माऊली. मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठू नामाचा गजर करत पंढरपूरच्या वारीत तल्लीन झालेल्या तमाम वारकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील तमाम गोविंदा पथकांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, जशी विठ्ठलाची भक्ती आणि वारी आपल्या संस्कृतीचा प्राण आहे, तसेच महाराष्ट्रातील गोविंदा पथके हे आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आणि ऊर्जा आहे. आणि याच दोन्ही ऊर्जांचा संगम करत आज आपण पोहोचलो आहोत मुंबईतील बोरिवली येथील काजूपाडा येथील साई लीला गोविंदा पथक या मंडळाला भेट देण्यासाठी. मी तर खूप उत्सुक आहे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायला. तर त्यांच्या पथकाबद्दल, त्यांच्या पथकाचा इतिहास आपण जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून. नमस्कार दादा. दहीहंडीचं वातावरण आहे सगळीकडे, काय वाटतंय? दहीहंडीचं वातावरण याची आम्ही वर्षभर वाट पाहत असतो, कारण दहीहंडी हा आमचा एक स्फुरण आहे. आम्ही 16-17 वर्ष झाले याची आतुरतेने आणि आत्मभावाने वाट पाहत असतो, कारण की आमचा आनंदाचा आम्ही हा खूप सण आनंदाने साजरा करतो. त्या सणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो, कारण की वर्षानुवर्ष जे न भेटणारे मित्र आहेत ते आम्ही या सणाच्या वेळेला आतुरतेने सर्व एकत्र येतो, सर्व एकत्र जमतो आणि हा सण एकदम उत्साहाने साजरा करतो. मला तुझ्याबद्दल आणि तुझ्या पथकाबद्दल थोडीशी माहिती दे. माझं नाव तुषार शिवाजी खामकर. साई लीला क्रीडा मंडळ गोविंदा पथक याचा प्रशिक्षक 17 वर्ष झाली आणि आमचं 18वं वर्ष आहे. अभिमानाने दहीहंडी हा सण साजरा करतो आणि मला सांगण्यास इतका आनंद होत आहे की माझ्या मागची मुलं आणि जे माझ्याबरोबर चालणारे जीवाभावाचे मित्र आहेत ते माझ्याबरोबर अजूनपर्यंत तसेच आहेत, तसेच माझ्या पाठीमागे उभे आहेत सातत्याने. आणि जे काही छोटं मोठं सहकार्य लागतं, मनुष्यबळ आहे, फायनान्सच्या गोष्टी आहेत, यामध्ये सर्व या मित्र परिवाराचा खूप मोठ्या मोलाचा वाटा आहे. ना तुझं नाव काय? माझं नाव आकाश प्रभाकर माने. मी साई लीला गोविंदा पथकाचा एक सदस्य आहे. मला सांग की जेव्हा हे साई लीला क्रीडा मंडळ स्थापन केलेलं त्यावेळी काय आव्हान होतं? आव्हान तर सर्वप्रथम असं होतं की मॅन पॉवर, म्हणजे आम्ही एक लहान छोटासा ग्रुप. आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला 4 थर लावले. 4 थर लावल्यानंतर मग मुलांमध्ये एक थोडं उत्साहाचं वातावरण झालं की आपल्याला ह्याच्याहून अजून काहीतरी पुढे करायचं आहे. तर दरवर्षी नवनवीन आव्हानं म्हणजे पार पडत आम्ही आज हा 18 वर्षाचा प्रवास केलेला आहे. तर आम्हाला खूप आनंद होता. आणि कसं आहे, आम्ही एक शाळेपासून हा ग्रुप चालू केलेला की दहीहंडी, म्हणजे आमचे फ्रेंड सर्कल वगैरे होते, तर ते अजूनही आमच्या सोबत आहेत. 18 वर्ष झाले. तर एक खूप आनंद होता आणि आम्ही वर्षातून ह्या सणासाठी खूप आतुरतेने वाट पाहतो. सगळेजण एकत्र येतात. आता त्यातले काही बरेच जण विरार म्हणा किंवा नवी मुंबई अशा साईडला राहायला गेले, ते सुद्धा येतात दहीहंडीसाठी. म्हणजे दहीहंडी हा आमच्यासाठी एक सण नसून म्हणजे एक काय म्हणू आपण, प्रेम आहे दहीहंडी असं म्हणतो. दादा तुझं नाव काय? माझं नाव संदेश विलास साळकर. जवळजवळ मी 18 वर्षापासून साई लीला गोविंदा मित्रमंडळाबरोबर आहे. मला एक सांग की दहीहंडी बोलली की किरकोळ अपघात होतच असतात, त्यामध्ये महत्वाचा असतो तो विमा, इन्शुरन्स. तर आपल्या साई लीला क्रीडा मंडळाचा इन्शुरन्स उतरवला जातो का? हा, नक्कीच. आम्ही दरवर्षी सर्वप्रथम तर ही काळजी घेतोच की आपल्या बरोबर जेवढे पण आपले मित्र आहेत, जे लोक आपण थर रचतो, त्या लोकांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये, सर्वप्रथम तर आम्ही हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. परंतु त्याच्यानंतर की पुढे काही घडेल किंवा काही नाही घडेल हे कोणालाही सांगता येत नाही, म्हणून आम्ही तत्पूर्वी जवळजवळ नाही म्हटलं तरी आमचे 3 ते 4 वर्ष झाली आम्ही सातत्याने ही गोष्ट लक्षात आणतो की जसं सरकारने सांगितलेलंच असतात, सरकार आवाहन करत असतं की इन्शुरन्स हे खरोखर तुम्ही काढून घ्या म्हणून, आणि आम्ही ही गोष्ट इन्शुरन्स ही गोष्ट काढतो. मला आपल्या मार्फत आपल्या बाकीच्या गोविंदा पथकांना देखील हे एक गोष्ट सांगायची आहे की जसं आपण दहीहंडीच्या दिवशी जसं आपण घरातून निघताना की आपल्या बरोबर बेल्ट असतो, आपले कपडे असतात, त्याप्रमाणे आपल्या बरोबर एक अविभाज्य घटक म्हणून इन्शुरन्स ही देखील गोष्ट प्रत्येक गोविंदा पथकाने आपल्याबरोबर ही ठेवलीच पाहिजे. आणि प्रत्येक पथकाला मी विनंती करेन की तुम्ही इन्शुरन्स नक्कीच काढा. त्याच्यासाठी सरकार आपल्या पाठीशी असतं आणि आपण ते करून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. धन्यवाद धन्यवाद. दादा तुमचं नाव काय? माझं नाव उत्तम गोविंद अविरे. मला इथे एक प्रश्न विचारायची. दहीहंडीच्या दिवशी काही दहीहंडी आयोजक डान्सचे कार्यक्रम ठेवतात, त्यामुळे काय होतं कुठेतरी की जी दहीहंडी पथके असतात त्यांना कुठे डावललं जातं, त्यांचा वेळ वाया जातो. त्यांच्या दिवसभरात जिथे 12-16 ट्राय असतात त्यावर 3-4 ट्रायवर त्यांना समाधान मानावं लागतं. तर अशा आयोजकांना तुझ्यातर्फे, तुझ्या साई लीला क्रीडा मंडळातर्फे काय सल्ला असेल? प्रथम तर आपण जे गोविंद पथक आहेत बाकी सगळे 2-2 महिने 3-3 महिने प्रॅक्टिस करत असतो. दिवस पूर्ण रात्र सगळे गोविंद पथक मेहनत करत असतात. कारण का तो एक दिवस जो दहीहंडीचा दिवस असतो त्या दिवशी त्यांना उंच थर गाठायचे असतात. 9 थर असू दे, 8 थर असू दे.
ते सगळे गाठायचे असतात. पण आता तुम्ही बघाल आताची जी परिस्थिती झाली आहे, मी खरं सांगू माझ्या लहानपणी म्हणजे माझे बाबा मला खांद्यावरनं बसून सगळीकडे हंडी बघायला घेऊन जायचे. आणि तेव्हा त्यावेळी कोण म्हणजे असं डान्स नव्हते, काय नव्हतं, तो कार्यक्रम नव्हता, तो सगळे एकत्र येऊन तो माहोल बनायचा, उत्सव बनायचा, वेगळे म्हणजे थर लागायचे, तेच थर लागल्यावरती सगळेजण पकडायला पण यायचे सगळे. म्हणजे तेव्हा मी बाबांसोबत जायचो, तेव्हा मला आठवतं. पण आता आम्ही आमच्या पथकासोबत आम्ही सगळे म्हणजे जातो, जिथे जिथे काय वेळ आम्ही जिथे पोहोचतो तिकडे आम्हाला 2 तास 3 तास असा वेळ उभा राहावा लागतो गोविंदा पथकांना. आणि उभा राहिल्यानंतर तरी पण त्यांचे कार्यक्रम चालूच असतात. म्हणजेच तुम्ही ऑर्गनाईज करताय, करा, चांगली गोष्ट आहे, पण कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे हे पण आपल्याला त्यांना समजलं म्हणजे समजतंच त्या गोष्टी, पण त्या समजल्या पाहिजे. आणि आपण कोणतं पण गोविंद पथक 2-3 तास थांबल्यानंतर त्यांचे खूप पायाचा त्रास होतो, पाऊस असतो, चिखल त्याप्रमाणे. आणि कधी कधी जेव्हा गोविंद पथक 7 वरून 8 थराला जातं किंवा 8 वरून 9 थराला जातं, तेव्हा काय होतं 2-2, 3-3 तास थांबल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स पण कुठे कमी होतो. कारण 2-2, 3-3 तास तुम्ही एका जागेवर थांबलात आणि तुम्हाला जर 8 थर 9 थर लावायचे आहेत तरी पण तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर फरक पडतो. तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की जे आपण डान्स गाणं करतोय किंवा काही पण कार्यक्रम करतोय ते त्याची एक लिमिट ठेवा. तुम्हाला जर ते करायचं तर तुम्ही ते सकाळी करून घ्या आणि बाकीचा वेळ पूर्ण गोविंदा पथकांना द्या. म्हणजे एक तुमची कार्यक्रम फिक्स करून टाका. म्हणजे सकाळी डान्स गाणं झालं, नंतर संध्याकाळच्या नंतर सगळे गोविंद पथक. म्हणजे तुम्ही आधीच गोविंद पथकांना सांगा की भाई हा वेळ म्हणजे सगळं पथके ह्या पथकात तुम्ही ह्या वेळात तुम्ही येऊ नका, ह्या वेळात आमचा हा कार्यक्रम होणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही या, तेव्हा सगळे पथक जाऊ शकतील. असं. दा तुझं नाव काय? नमस्कार, मी कुणाल दत्तात्रय गाडगे, सायलीला गोविंदा पथकाचा एक खेळाडू. बहुतेक लोक बोलतात की दहीहंडीचे जे थर लागतात त्यामध्ये जो टॉपर असतो, जो सलामी देतो, तो खूप इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा असतो. तर मला सांग, तुझ्या मते थरामधला सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण आहे? तुम्ही खूप उत्तम प्रश्न विचारलात. तर दहीहंडी हा काही पर्सनल खेळ नाही किंवा कुठल्या प्रकारचा हे नाहीये. दहीहंडी हा एक सांघिक खेळ आहे. आपण जेव्हा एक सांघिक खेळ खेळत असतो त्या संघातल्या प्रत्येक मुलाची किंवा प्रत्येकाची जबाबदारी ती खूप महत्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे ती. सो त्यासाठी प्रत्येक मुलगा हा तेवढाच इम्पॉर्टंट असतो जेवढा आपला टॉपर असतो, एक्का असतो जो आपला, तेवढा प्रत्येक जणांनी मुलांसोबतच जे असतं, जसं की आपण म्हणतो बाजूला येणारे आपले पकडणारे सपोर्टर्स आहेत, सपोर्टर सुद्धा तेवढेच उपयोगाचे असतात. आणि थरात चढणारे, शिडीत चढणारे, आपल्याला मार्गदर्शन करणारे, प्रत्येकाचा रोल हा तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे मी इथूनच सांगेन सर्व युवकांना की दहीहंडीच्या शेवटचे 4 दिवस 15 दिवस प्रॅक्टिस येण्यापेक्षा महिनाभर प्रॅक्टिसला या. पकडणाऱ्यांनी सुद्धा महिनाभर या, अर्धा तास या, 1 तास या, पण दिवसातला एक वेळ दहीहंडीसाठी द्या. दहीहंडी हा सण अजून मोठा होईलच आणि त्यासाठी आपला हातभार नक्कीच लागू द्यात. मित्रांनो, आता वेळ आहे आपल्या रॅपिड फायर क्वेश्चनची. लगेच पटकन उत्तर द्यायचं, वेळ घ्यायचा नाही. क्रिकेट की दहीहंडी? गर्लफ्रेंड की दहीहंडी? जिम ची प्रॅक्टिस की दहीहंडीची प्रॅक्टिस? जिम मध्ये दहीहंडीची प्रॅक्टिस. दहीहंडीची मॉर्निंगची प्रॅक्टिस की नाईटची प्रॅक्टिस? मुंबईच्या अंड्या की ठाण्याच्या अंड्या? मुंबईची पदं आणि ठाण्याच्या अंड्या. आता आपण एक टंग ट्विस्टर चॅलेंज घेऊया. कोण सांगेन न थांबता एका दमात बोलून दाखवायचे. तुला विचारतो, चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. परत ऐक. चहाची टपरी, चहाचा टप, टपरीवर चहाचा कप. 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 चहाची टपरी, आपण तांबडा पांढरा रस्सा तर ऐकला असेल. आता त्या रशाच्या ऐवजी आपण भोपळा टाकूया. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा. तांबडा भोपळा, पांढरा रस्सा. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा. 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 वा. भटजीचा पुतण्या, पुतण्याचा भटजी. 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 भटजी आहे. ए नाही पडणार, नाही पडणार, लावून दाखवणार. आता एक शेवटचा एक ट्विस्टर चॅलेंज घेऊ. डिफिकल्टी लेवल वाढूया. नीट ऐक. तालावर टाळ, टाळावर ताळ, तालावर टाळांची टिंगल,
तालावर टाळ, तालावर टाळ, तालावर टाळांची टिंगल, तालावर टाळ, तालावर टाळ, तालावर टाळांची टिंगल, तालावर टाळ, तालावर टाळ, तालावर टाळांची टिंगल, तालावर टाळ, तालावर टाळ, तालावर टाळाची टिंगल, तालावर टाळ, तालावर टाळ, तालावर टाळाची टिंगल. तर मित्रांनो, हे होतं काजूपाड्यामधील साई लीला गोविंदा पथक. पुढच्या भागामध्ये आपण भेटूया एका नवीन गोविंदा पथकासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोविंदा. जय गोविंदा. रामकृष्ण.